जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सीमांच्या रक्षणासाठी व देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सैनिकांनी आपले जीवन अर्पिले। आता आपली वेळ आहे, आपण सर्वजण सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया, असे आवाहन केले। निमित्त होते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन सोहळ्याचे। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, सहाय्यक परिवहन अधिकारी राहुल वलवडे हे उपस्थित होते। यावेळी बोलताना गोगटे म्हणाले, दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून उत्साहपूर्वक पाळला जातो। या दिवशी सशस्त्र सेनेचा ध्वज लावून सेनादल देशासाठी जे कार्य करतात त्यांच्या दृढ ऐक्याला नागरिक बळकटी लावतात। या दिवशी समाज सशस्त्र सेना ध्वज निधीस आपला हातभार लावून आजी व माजी शूर सैनिकांच्या प्रती ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले त्यांचे प्रती नागरिक कृतज्ञता व त्यांची गुणग्राह्यता व्यक्त करतात। हा निधी युद्धविधवा, अपंग सैनिक, आजी व माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी राज्यस्तरावर सैनिक कल्याण विभागाने आखलेल्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो। यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाखांच्या वर आहे। हा कार्यक्रम अर्थपूर्ण होण्याच्या कामी सर्वांचा उदारतेने व स्वयंस्फूर्तीने सहभाग व मोठे सहाय्य हवे असते, असेही यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांनी सांगितले। प्रास्ताविकात बोलताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील म्हणाले की गतवर्षी 135% इंष्टांक पूर्ण झाले असल्याचे सांगितले। तसेच स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात नोव्हेंबर 11 रोजी दरवर्षी पॉपी डे साजरा करण्यात येत होता। त्या दिवशी पेपर पॉपीज वितरित करून निधी गोळा करण्यात येत होता। ब्रिटिश सैन्यातील माजी जवानांच्या कल्याणकारी कामासाठी या निधीचा वापर करण्यात येत असे। या निधीचा काही भाग त्यावेळच्या लष्करातील भारतीय वंशाच्या माजी सैनिकांसाठीही दिला जात असे। स्वातंत्र्यानंतर पॉपी डेला काही उद्देश उरला नव्हता, त्यामुळे याच आधारावर स्वातंत्र्य भारतातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी जमविण्याची कल्पना पुढे आली। ती जुलै 1948 मध्ये संरक्षण मंत्रालयाशी संलग्न समितीत संमत झाली। 28 ऑगस्ट 1949 रोजी संरक्षण मंत्र्यांच्या समितीने त्या सालापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्यात निर्णय जाहीर केला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। गतवर्षी 2023 इष्टांक पूर्ण करणाऱ्या 103 कार्यालय प्रमुखांचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। वर्ष या मातृभूमीच्या संरक्षणात अर्पण केले आणि सर्वात महत्त्वाचं त्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे आणि त्यागेची भावना ठेवून त्यांचा परिवार आणि अवलंबी जे त्यांच्या पाठीशी उभे होते यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याकरिता सशस्त्र झेंडा दिवस हा साजरा करण्याचे ठरविले। दरवर्षी 7 डिसेंबर रोजी हा दिवस जरी साजरा करत असलो तरी मला ही खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी त्या सैनिकांप्रती ज्यांनी आपले प्राणार्पण केले आहे, ज्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना आपल्यामध्ये असते, त्याच्याबद्दल एक सन्मान आपल्यामध्ये असतो। परंतु काही वेळेस तो सन्मान आणि ती कृतज्ञता दाखवणे हे सुद्धा गरजेचं असतं। म्हणूनच शासनाने ह्या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलनाची एक संकल्पना मांडली आणि हा ध्वजदिन निधी का वापरला जात असतो। एक सैनिक देशाची सेवा करून, एक सैनिक आपलं सर्व काही आयुष्यातले सर्वात सुंदर वर्ष, उमेदीचे वर्ष त्या देशसेवेत, मातृभूमीच्या सेवेत अर्पण करून येतो आणि तो वयाच्या अवघ्या 35 ते 45 वर्षाचा तो सेवानिवृत्त होत असतो। सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो तो पुनर्वसनाचा, ह्या सिव्हिल लाईफ मध्ये येऊन ऍडजस्ट होण्याचा। तर शासनाने हे ठरविले की एक सैनिक ज्यावेळेस सेवानिवृत्त होत असतो तर त्याच्या पुनर्वसनाची, त्याच्या अवलंबितांच्या पुनर्वसनाची ही संयुक्त जबाबदारी ही केंद्र आणि राज्य शासनाची असणार।
आणि ज्यावेळेस आपण राज्य शासन आणि केंद्र शासनचं बोलतो तर आपणच एक नागरिक म्हणून शासन निर्माण करत असतो आणि त्याच्यामुळे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते की एका सैनिकाचं पुनर्वसन करणं. या संकल्पनेतून ध्वज दिन निधी हा दरवर्षी कलेक्शन केला जात असतो. शासन आपल्याला प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देत असते आणि ते उद्दिष्ट आपण आपल्या कार्यालया थ्रू, शाळां थ्रू, विविध नागरिक आणि समाजातील प्रत्येक बांधवां थ्रू आपण ते संकलित करून ते उद्दिष्ट आपण शासनी जमा करत असतो. सैन्य सेवेतील बहुतांश सैनिक हा अगदी वयाचा मधोमध असताना, जशी मी सांगितले की 35 ते 45 वर्षाचा आत असताना तो सेवानिवृत्त होत असतो आणि इकडे आल्यानंतर मोठा प्रश्न असतो की पुनर्वसन करायचे कसे. त्याकरिता शासनाने विविध योजना देखील राबवल्या आहेत. त्यांना शासनात नोकरीमध्ये देखील सवलती दिल्या आहेत. परंतु काही सैनिक ज्यांना अपंगत्व प्राप्त होते, काही सैनिक ज्यांना बलिदान ते दिलं असतं, त्या अवलंबितांचं आणि त्या अपंगत्व प्राप्त माजी सैनिकांचं आणि तसेच इतर माजी सैनिक जे काही शिक्षण घेऊ शकत नाही किंवा त्यांनी सैन्य भरतीच्या आधी काही शिक्षण घेतलेलं नसेल, अशा सैनिकांप्रती काही योजना सरकार राबवत असते आणि त्या योजनांना आपण कल्याणकारी योजना असं म्हणत असतो. मी आपल्याला आज इथं कळवू इच्छितो की माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याने मागच्या वर्षी शासनाने जे उद्दिष्ट दिले होते ते विहित काळ म्हणजे 30 नोव्हेंबरच्या आधी आपण ते पूर्ण केलं आहे आणि याच्यात आपल्या सर्वांचा फार मोठा वाटा आहे. त्याबद्दल मी प्रत्येक नागरिक, प्रत्येक शासकीय कार्यालय, अधिकारी, कर्मचारी आणि असा प्रत्येक व्यक्ती ज्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ध्वजदिन निधी संकलनास मदत केली त्यांचं मी अभिमानाने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपल्याला कळवू इच्छितो, ध्वजदिन निधीत आपण जो पैसा देत असतो, जे संकलन आपण देत असतो, ते आयकर नियम 1961 अंतर्गत पोट नियम कलम 80G मध्ये संपूर्ण म्हणजे 100% करमुक्त आहे. आणि आज मी आपल्याद्वारे समाजातील प्रत्येक नागरिकाला हा मेसेज आपल्याद्वारे देऊ इच्छितो की जास्तीत जास्त लोकांना आपण प्रोत्साहित करा, जास्तीत जास्त लोकांनी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा. शेवटी मी एवढं सांगू इच्छितो कि जो सुरक्षा का एहसास दिलाते हैं, जो सुरक्षा का एहसास दिलाते हैं, जो जान हथेली पर रखकर हमारी हिफाजत का जिम्मा उठाते हैं, जो जान हथेली पर रखकर हमारी हिफाजत का जिम्मा उठाते हैं, आओ मिलकर उठाते हैं अब जिम्मेदारियां उनकी, आओ मिलकर अब उठाते हैं जिम्मेदारियां उनकी जिन्होंने देश के लिए अपना सर्वोत्कृष्ट बलिदान दिया है. सैनिकांचं जे कल्याण आहे म्हणजे एखादा सैनिक वयाच्या 35 ते 40 वर्षापर्यंत देशाच्या सेवेमध्ये काम करतो आणि त्याच्यानंतर त्याच्या वेलफेअरची सर्वात मोठी समस्या आपल्या समोर उभी राहते आणि त्यासाठी आपण आपल्या देशाचं काहीतरी देणं लागतो. यासाठी सर्वांनी या ध्वजदिन संकलनासाठी सढळ हाताने मदत करावी. त्याचबरोबर शाळांमधून किंवा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत व्हावी हा सुद्धा उद्देश यामध्ये आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये आपण काही म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्यांची किंवा याची भरती असते तर त्या ठिकाणी सुद्धा माजी सैनिकांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो. त्याचबरोबर काही आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या स्कीम्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपण त्यांना रिझर्वेशन दिलं जातं आणि की जेणेकरून त्यांचा जो वेलफेअरचा प्रश्न आहे तो वेलफेअरचा प्रश्न सुटेल. या ठिकाणी आज मी आपल्याला एवढंच फक्त सांगतो की आपण ध्वजदिन निधी संकलनासाठी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून किंवा आपल्या आजूबाजूचे जे एक सजग नागरिक म्हणून आपण या ठिकाणी ध्वजदिन निधी संकलनास सगळ्या हाताने मदत करावी असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, 2 हात 2 डोळे 2 कान दिलेलेच आहेत. परंतु जो व्यक्ती या अवयवांचा उपयोग सोबत मेंदूचा वापर फक्त आणि फक्त देशसेवेसाठी करतो, फक्त आणि फक्त 24 तास देश सेवेचा विचार करतो, असा एकच माणूस आहे, तो म्हणजे जवान. आता यांनी सांगितलं की बाहेर अधिकाऱ्यांना कल्पना आहे, नागरिकांना कल्पना आहे माजी सैनिकांबद्दल, पण खरंच फार कल्पना कमी आहे. त्याचं कारण असं असतं की एका विशिष्ट डिसिप्लिन आयुष्यामध्ये असं म्हणतात की 18 ते 40 हे माणसाच्या प्रगतीचा काळ असतो
नेमका तो प्रगतीचा काळ एका शिस्तबद्ध आयुष्य आपण जगलेलो असतो. प्रत्येक गोष्ट वेळेवर आपल्याला मिळते, प्रत्येक गोष्ट मोजून मापून मिळते. कोणाला काही मागायची गरज नाही, कोणाला विनंती करायची गरज नाही. परंतु रिटायर झाल्यानंतर समाजामध्ये आल्यानंतर एकदम चित्र वेगळं आहे. कदाचित माजी सैनिकाचा मुलगा म्हणून मी सांगतो आपल्याला, माजी सैनिकासाठी ते चित्र अतिशय विदारक असतं. बँकेमध्ये गेलं तर चांगलं कोणी बोलणार नाही. सरकारी ऑफिसमध्ये आलं तर सरकारी ऑफिसमध्ये येणारे 100 लोक आणि एक माजी सैनिक यामध्ये सरकारी ऑफिसचे लोक काही फारसा फरक करत नाही. म्हणून मी बाहेर जो बोर्ड लावलाय माझ्या ऑफिसच्या बाहेर, कारण माझ्या वडिलांचं आयुष्य मी स्वतः बघितलेलं आहे. शेवटी एका डिसिप्लिन लाईफ मधनं आपण बाहेर आलो तर बाहेर सगळं अनडिसिप्लिन आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडावं लागतं, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला विनंती करावी लागते. कायदेशीर मागणी सुद्धा आपली वेळेवर मान्य होईलच याबद्दल काही शंका असते. माजी सैनिकांच्या संदर्भात त्यांच्या जमिनीचा प्रश्न आणि प्लॉटचा प्रश्न, स्थावर मालमत्तेचा प्रश्न हा एक मोठी जटिल समस्या बनलेली आहे. याचं कारण असं आहे की 25-30 वर्ष डिफेन्समध्ये राहिल्यामुळे त्यांचा इकडं येण्याचा जो कालावधी असतो तो वर्षातनं एखादा महिना असतो. त्या महिनाभरात कुटुंबाला वेळ द्यावा, नातेवाईकांना वेळ द्यावा का आपल्या जमिनीच्या कामासाठी वेळ द्यावा, ही मोठी द्विधा अवस्था त्याच्या मनामध्ये असते. एका बाजूला कोणत्या क्षणी आपल्याला रिकॉल केला जाईल याबद्दलही खात्री नसते आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये वर्षातला 1 महिना तो घालवतो आणि परत निघून जातो. आल्यानंतर 20-25 वर्षानंतर कळतं की आपल्या जमिनीवर कोणतरी कब्जा केलेला आहे, कोणीतरी अतिक्रमण केलेलं आहे आणि मग भानगडी चालू होतात. आपल्या सर्वांना कल्पना असेल की दिवाणी स्वरूपाचे हे वाद असतात. दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे 2 त्याच्यामध्ये मुख्य फरक आहेत जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पण आपल्या मित्रांना आपण सांगायचे आर्म फोर्सेस मध्ये आहेत आणि उद्या समाजामध्ये येणार आहे. वैयक्तिक वाद जर का असतील जमिनीचे किंवा प्लॉटचे तर त्यासाठी आपल्याला दिवाणी कोर्टात जावं लागतं. परंतु कायदेशीर जर का काही अधिकार असतील आपले आणि त्याचा हनन होत असेल, उदाहरणार्थ माजी सैनिकाला सरकारी जमीन मिळालेली आहे कसण्यासाठी आणि त्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलं असेल तर ते अतिक्रमण काढून शासनामार्फत प्रयत्न केले जातात. नाही जमलं तर मग दिवाणी कोर्टामध्ये परत जावं लागतं. जसा बोर्ड माझ्या ऑफिसच्या बाहेर लावला आहे तर माझी सर्व कार्यालयांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर असा बोर्ड लावावा. काही फरक नाही पडत. आपल्याकडे येणारे जे रोजचे 100 लोक असतात त्यामध्ये माजी सैनिक पण येतात. असं कधीही ऑफिसमध्ये डायरेक्ट घुसलेले आहेत, न विचारता आतमध्ये आलेले आहेत असा इनडिसिप्लिन माजी सैनिक नाही. तो निश्चितपणे परवानगी घेऊन आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर त्याचं काम ऐका. तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये असेल तर काम झटपट करा. बाकी माजी सैनिकांची वेगळी काहीही अपेक्षा समाजाकडनं किंवा शासकीय कार्यालयाकडनं नाही. जे काम कायदेशीर आहे ते पटकन करा. जे तुमच्या अधिकार क्षेत्रात नाहीये ते त्यांना पटकन सांगा, हे माझ्या अधिकार क्षेत्रात नाहीये. परंतु असं करताना त्याला थोडं मार्गदर्शन करा की हे काम या ठिकाणाहून होऊ शकतं, या अधिकाऱ्यांकडनं किंवा कोर्टामधून होऊ शकतं. मित्र, समाजासाठी एवढी वर्ष घालवल्यानंतर जेव्हा असे माजी सैनिक समाजामध्ये येतात तेव्हा निश्चितपणे त्यांच्या उदरनिर्वाहाची आणि वेलफेअरची जबाबदारी समाजाची असते आणि त्यातूनच हा दिवस तयार केलेला आहे. समाजाने जाणीव ठेवली पाहिजे की आपण घरी जे शांतपणे झोपू शकतो, 2 घास सुखाचे खाऊ शकतो, त्याचं कारण असं आहे शेतकरी तर आहेच, अन्नदाता आहे, परंतु शांतता सीमेवर राखण्याचं काम जवान करत असतात आणि समाजामध्ये आल्यानंतर त्यांच्या ऋणाप्रती उतराई होण्यासाठी त्यांच्या संदर्भातही समाजाने विचार करणं आवश्यक आहे. मित्र, चांगल्या शासनाच्या योजना आहेत. काही योजना बंद झालेल्या आहेत, काही योजना नव्याने चालू होत आहेत. अमृत जवान योजना मागच्या वर्षभरात जिल्ह्यात मी राबवण्याचा प्रयत्न केला. माझा दावा नाही आहे की 100% समस्या सुटलेल्या आहेत, परंतु
ज्या समस्या सोडवणं शक्य होत्या त्या सुटलेल्या आहेत. हा कार्यक्रम हा शासनाचा जो GR आहे तो यावर्षी माझा राबवायचा मानस आहे. मी मागच्या वेळेला असा प्रयत्न केला होता की प्रत्येक तालुका स्तरावर माजी सैनिकांची जी संघटना असते तर त्यांची मीटिंग तहसीलदारांनी घ्यावी. सर्व विभागाच्या तक्रारी ज्या असतील त्या तहसीलदारांकडे एकत्र येतील. तहसीलदारांनी त्या विभागाला पाठवाव्या आणि त्या विभागाने किंवा तहसील कार्यालयाने त्याच्यावर कारवाई केल्यानंतर माजी सैनिकाला कळवावं आणि एक प्रत जी आहे ती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना द्यावी. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडे पाटील साहेबांची अडचण असे की इथं कर्मचारी नाहीये. खरं म्हणजे बुलढाण्याला आम्ही असं करायचो की सगळे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडे तक्रारी जमा करायचो, एका ठिकाणी नोंद राहायची आणि मग त्याच्या अगेन्स्टमध्ये निपटारा किती झाला ते बघायचो आम्ही. पण अशी अडचण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे काम आपण तहसील कार्यालयावर सोपवूया आणि या वर्षात माजी सैनिकांचे जेवढे प्रश्न सोडवता येतील स्थावर मालमत्ते संदर्भात तेवढे आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया.